मी नवीन असं एक हे फ्लॉरिंग प्लांट आणलेला आहे. ज्या दिवशी मी तुळस आणली त्या दिवशी हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार एव्हरीवन. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला देखील सुरुवात. तर आय होप तुम्ही आनंदातच असणार आहे. तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी आणि मम्मा युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो चला, आता सुरुवात झालेली आहे गरम पाणी पिण्यापासून. तर आज आहे संडे. तर लेझी मॉर्निंग म्हणजे संडे म्हटलं की थोडंसं उशिरा उठणं होतं. तर आज आता वाजलेले आहेत 9:30 आणि मग उठल्यानंतर सुरुवात होते की गरम पाणी पिऊन. चला, आज सकाळी सकाळीच मस्त व्हिडिओला सुरुवात करावी. तुमच्या देखील मॉर्निंगची सुरुवात कशी होते ते कमेंट करून कळवा, मला देखील ऐकायला आवडेल. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं. तर व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ जर पाहत असाल तर तिथे सबस्क्राईबचं बटन आहे, त्याला क्लिक करा आणि बेल आयकनला देखील क्लिक करा. म्हणजे आमचे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येत राहतील. तरी ते सकाळी सकाळी मस्त टीव्ही पाहत आहे साहेब, कारण इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच चाललेली आहे. तर कुठल्या पण मॅच असू देत, म्हणजे टेस्ट मॅच असू देत, वन डे असू देत किंवा T20 असू देत, पण साहेब मॅच पाहतात म्हणजे पाहतात. इंडियाची असले म्हणजे पाहणारच. तर आता इथे सकाळी सकाळी असं मॅच पाहणं चाललंय आणि पेपर देखील आहे सोबतीला. आणि आता सुरुवात होणार आहे कामांना. आणि आज तर सुट्टी असल्यामुळे साहेबांचा आहे वीकेंड. आराम आराम आराम. काल नाही का तुम्हाला मस्त सुट्टी भेटली इराणी कॅफे वगैरे, तर आज मला सुट्टी, मला पण आराम. काल आम्ही इराणी कॅफेला गेलो होतो. जर तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेला जर नसेल तर तो व्हिडिओ देखील बघा. आणि टेस्टी होतं तिथलं जे काय आम्ही खाल्लं ते सगळं फूड. आणि आता तयारी देखील करायची आमच्या मिष्टीच्या बर्थडेची. मस्त 2 दिवसांवरच मिष्टीचा बर्थडे आलेला आहे. सो मिष्टी पण खूप एक्साइटेड आहे, आम्ही देखील एक्साइटेड. म्हणजे एका आठवड्यापासून, एका महिन्यापासून माझा बर्थडे कधी येणार आहे असं काउंटिंग चालू. आज 10 दिवस राहिले ना, आता 9 दिवस राहिले ना, 8 दिवस राहिले ना, असं मिष्टी चाललेलं यावेळेस. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तिचं असं काही नव्हतं. मे बी तिला एवढं बर्थडेची एक्साइटमेंट नसेल किंवा एवढं कळतही नव्हतं, पण आता तिला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात भरपूर. तर एक्साइटमेंट आहे तिला बर्थडेची. येस. सो चला, मग मी आता माझ्या कामांना सुरुवात करते. आणि आजच्या दिवसांमध्ये काय आमचं रुटीन असणार आहे तर तुम्ही व्लॉगच्या माध्यमातून बघा आणि लाईक करायला विसरू नका. तर हा बघा पराक्रम. काल संध्याकाळी पालक जेव्हा मिक्सरमधनं मी बारीक करत होते, पाणी जरा जास्त झालं त्यामध्ये आणि हे सगळं असं ओघळ असे उडालेले आहेत. म्हणजे चला की आज मिक्सर साफ करून घेऊया. तर आता तेच करते. आधी याला आता ओलं करावं लागेल जरा. तर आपण जर एखादं काम जर पटपट करायला गेलो तर हा असा गोंधळ होतो. तर आपण त्याच बहाण्याने माझं मिक्सर देखील साफ करणं होईल. तर हे बघा, अशा प्रकारे मिक्सर असं क्लीन झालेलं आहे अर्ध. आणि इथे जे असे तुम्हाला एवढे दिसत नसेल, पण असं मला पिवळे डाग खूप जास्त दिसत आहेत. तर आता हे काढण्यासाठी मी यूज करते अशी पितांबरी. तर हे पितांबरीने जात आहेत. जास्त असं मला एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे. जी आपली भांड्याची साबण आहे ती देखील लावली, पण त्याने पण काही निघत नाही आहे. तर पण पितांबरीने फरक पडतो आहे. म्हटलं चला कशाने तरी क्लीन होतं आहे.
तर हे बघा, अशा प्रकारे माझं मिक्सर क्लीन करून झालेलं आहे. कोणता स्टडी तू नंतर करते? 1 to 100 नाही लिहायचंय तुला, 51 to 100 लिहायचंय तुला. हाफच लिहायचंय यावेळेस. चल जा बस. 51 पासून स्टार्ट करायचं. 51, 52, 53 असं स्टार्ट करायचंय. लिही चल. बच्चा तुला स्टडी करावं लागणार आहे, जेवढं आहे तेवढं. चल बस जा. अगं पण तू आत्ताच स्टडीला बसली. पटकन स्टडी करून घे कम्प्लीट. आणि रफ बुकमध्ये नाही लिहायचं आहे, स्कूलच्या बुकमध्ये लिहायचं आहे. तर हे बघा, स्टडीसाठी असे नाटकं चाललेले असतात. म्हणजे आपण जर टी व्ही पाहायला बसलो ना, किती वेळ टी व्ही पाहतील, खेळत बसतील. ते स्टडीला बसवलं की एक एक नाटकं कधी कधी चालू होतं जेव्हा आलेलं असलं की. तर आता बसली आहे स्टडीला, म्हणजे किती वेळची बसलेली आहे, पण स्टडी अजून कम्प्लीट झालेला नाही आहे, त्यामुळे करावंच लागणार आहे पूर्ण स्टडी. सो माझं चाललं होतं ते मिक्सर साफ करायचं काम आणि मिष्टी करत होती स्टडी. हे बघा मंडळी, माझ्या गॅलरीमध्ये तुम्हाला हे असं दृश्य दिसत असेल की काही झाडं इकडे आहेत आता आणि काही झाडे अशी इकडे ठेवलेली आहेत. असंच खाली भरपूर सारा पसारा झाला आहे. तर हे ज्या सगळ्या कुंड्या होत्या त्या इकडे होत्या, पण रात्री मला काल इथे एक पाल दिसली आणि जोपर्यंत ती पाल घराच्या बाहेर जात नाही तर माझं असं असतं ती तोपर्यंत मी तिथे काही काम करत नाही. मी पालीला खूप जास्त घाबरते आणि मग आम्ही सगळ्या कुंड्या वगैरे जरा बाजूला केल्या होत्या. त्यानंतर तिला वरती हाकललं. म्हणजे मी तर घरातच होते, दरवाजा हा लावून, आणि राजू एकटाच ते हाकलत बसलेला होता पालीला. तर मग ती नंतर गेली आणि मग कुंड्या तसंच ठेवल्या. म्हटलं चला दिवाळीपासून आपण गॅलरी काही साफ केलेली नाही आहे, स्वच्छ केलेली नाही आहे, तर मग आपण ते करूया दुसऱ्या दिवशी. मग आज मी ते क्लीन करणार आहे. इथे भरपूर सारी अशी कुंड्यांची माती वगैरे जी पडलेली आहे, खाली पण भरपूर माती झालेली आहे. म्हटलं ते आज क्लीन करते. तर सगळी गॅलरी मी आज अशी स्वच्छ करणार आहे. तर पहिल्या कुंड्या सगळ्या खाली काढते, वरती आवरून घेते, नंतर मग वरती कुंड्या ठेवते. असं करावं लागणार आहे. आणि हे बघा, माझ्या जास्वंदाला किती सुंदर असं फुल आलंय. तर खूप छान छान फुलं येत आहेत ह्या जास्वंदाला. म्हणजे आठवड्यातनं कमीत कमी एखादं तरी त्याला फुल आलेलं असतंच. तर हे बघा, मी नवीन असं एक हे फ्लॉरिंग प्लांट आणलेला आहे. ज्या दिवशी मी तुळस आणली त्या दिवशी, तर छान असे त्याला पिंक कलरमध्ये फ्लॉवर येतात. हे जे आहे तर याला घरात ठेवायचं आहे. मी आता ऊन द्यायला याला बाहेर आणलं होतं 2 दिवसांपूर्वी. आता याला देखील मी आता घरात त्याच्या जागेवर ठेवून देते. तर ऑल सेट झालेला आहे.
आता मी तुम्हाला दाखवते माझी गॅलरी. तर हे बघा, आता अशा प्रकारे गॅलरी पूर्ण माझी क्लीन झालेली आहे. आणि आता हे वरती मी असे जे झाडे ठेवले ते इथपर्यंत नेहमीचे होतेच तसेच. आणि या ज्या 2 कुंड्या दिसत आहेत याच्यामध्ये मला नवीन प्लांट्स लावायचे आहेत, कारण हे 2 गुलाबाचे जे सुकले आहेत आणि हे एक इथे जुन्या कुंडीतले, त्या तिघांमध्ये मला नवीन प्लांट लावायचे आहेत. आणि इथे बघा हे तुळसला इकडे ठेवलेलं आहे मी. ती जे देखील तुळस मला एका कुंडीमध्ये लावायची आहे. आणि असं मस्त माझा हा जो या साईडचा पार्ट आहे असा सुंदर दिसतो. आणि इथे आम्ही सकाळी सकाळी कॉफी वगैरे प्यायला इथे बसत असतो, तर त्यासाठी इथे आम्हाला जागा ठेवली अशी. तर असं माझं बाल्कनीतलं काम झालेलं आहे. आणि मस्त मी अशी हेअर वॉश केलेले आहेत. आणि आता मी जाणार आहे हेअरकटला. तर छान अशी एखादी हेअरकट करून येते. खूप जास्त लांब केस झाल्याने जरा गळतात. माझे असं असतं की केस वाढले की ते गुंता होणार, मध्ये गळणार. मग म्हटलं की चला, आणि भरपूर दिवस झाले की असे लॉंग हेअर्स आहेत, आता जरा शॉर्ट करूया. फोन करताना मला सर्च केलं येत नाही मला. असे मम्माचे केस खाली पडत आहे. हे बघा मम्माचे केस. तुला कसं वाटतंय? छान छान वाटतंय. तर हे बघा, अशा प्रकारे माझी हेअरकट झालेली आहे. तर कसे वाटतात हेअर्स? मला लॉंग हेअर सूट करतात की शॉर्ट हेअर असे? तर नक्कीच कमेंट करून कळवा की कशी वाटली तुम्हाला माझी हेअरकट. तर मी पहिल्यांदा अशी हेअरकट केलेली आहे. म्हणजे याआधी असे एवढे वगैरे असायचे, म्हणजे एवढे छोटे फर्स्ट टाइम केले, आणि ते पण स्ट्रेट असे, नाहीतर मग कुठली तरी कट असायची. पण हे लुक मी फर्स्ट टाइम केलेलं आहे. तर चला, अशा प्रकारे आजचा आपला व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि व्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि चला, बाय, काळजी घ्या सगळेजण आपली.